जय शिवराय बांधवांनो, सोशल मीडियाच्या मार्फत आता वारंवार जे काही व्हिडिओ येत आहेत की पोलीस आपल्याला वाशी टोल नाक्यावरती आणि मुंबईच्या हद्दीच्या बाहेर गाड्या आपल्या अडवत आहेत आणि ज्या गाड्यांना झेंडे लावलेले आहेत, ज्या गाड्यांना आपलं खाण्याचं साहित्य आहे मराठा बांधवांचं, तेवढ्याच गाड्या अडवत आहेत, ट्रॅफिकचं कारण देत आहेत, कसलंही कारण देत असतील आणि बाकीच्या मोठमोठ्या गाड्या हायवे असू देत, बसेस असू देत, त्या जात आहेत, परंतु फक्त आपल्याच बांधवांच्या गाड्या अडवल्या जातात. आत्ताच एक व्हिडिओ आला समोर की त्याच्यामध्ये डीसीपी रँकचे ऑफिसर सुद्धा आपल्या गाड्या अडवत आहेत, ड्रायव्हरला ओढून बाहेर काढून आणि स्वतः त्या गाडीमध्ये पोलीस बसत आहेत आणि गाडी बाजूला नेत आहेत. हे अतिशय गैरकायदेशीर आणि असंविधानिक पद्धतीने चाललेला पोलिसांचा कारभार आहे. कृपया आपल्या बांधवांना आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून नम्र विनंती करतो की त्या पोलिसांशी कोणत्याही पद्धतीची हुज्जत घालू नका. आपण त्यांना फक्त 3 प्रश्न विचारा की तुमच्याकडे याचे कायदेशीर आदेश आहेत का, आणि लेखी आदेश असतील तर ते तुम्ही आम्हाला दाखवा. दाखवल्यास त्याचा फोटो काढून तुम्ही आम्हाला शेअर करा बांधवांनो. आणि जर का आदेश नसतील तर फक्त तोंडी पद्धतीने पोलीस अशा पद्धतीची कारवाई आपल्यावरती करू शकत नाही. आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 19 मध्ये पूर्णपणे अधिकार दिलेले आहेत की शांततेचा जमाव आपण करू शकतो. शांततेत आंदोलन चाललेलं आहे, संविधानिक पद्धतीने आंदोलन चाललेलं आहे. पोलीस या आंदोलनाला अशा पद्धतीच्या मार्गाने दडपशाही करू शकत नाही. आपण कृपया त्यांना लेखी आदेश मागा व या सर्व कारवाईचे जे काही पोलीस दादागिरी करतात, आमच्याकडे व्हिडिओ येत आहेत, परंतु या उपरही अजून काही होत असेल, आपल्या बांधवांना जे खाद्यपदार्थ घेऊन येतात त्यांना स्पेशली करून पोलीस रोखत आहेत, तर आपण कृपया अशा पोलीस अधिकाऱ्यांचा व्हिडिओ काढा. सगळं त्यांच्याशी वाद अजिबात घालू नका. आपल्याला शांतता आणि संयम हा कायम ठेवायचा आहे. आतापर्यंत तुम्ही खूप सुंदर प्रतिसाद दिलेला आहे आणि शांततेतच चालू आहे. इथून पुढेही शांतता कायम ठेवायची, हेच आपलं हत्यार आहे. आपण शांततेत राहायचं आहे. फक्त त्या पोलिसांचा व्हिडिओ काढा आणि त्यांना लेखी आदेश विचारा आहेत का, नसल्यास त्यांना आपल्याला अडवण्याचा काही अधिकार नाहीये. आणि या उपर जर का कुठली अडचणी असेल तर कृपया तुम्ही आम्हाला संपर्क साधा. जय शिवराय.